करायचे। त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे एवढे गुण गायले तेवढे कमी आहे। कसं असते, एखादी प्लॉट अगर आपल्याला या एखादी घर विकत घ्यायचं असलं तर त्याच्यासाठी काय करायला लागेल, एखाद्याला अगर ॲड्रेस सांगितला काय जा हे घर विकत घेते का, तर त्याला पहिले घर दाखवा लागेल। घर दाखवल्यावरच कळेल की त्या घराची किंमत किती द्यायची, तो अवेलेबल आहे की नाही आहे, चांगला आहे किंवा नाही आहे। मीही या मोवाडी शाखेमधून 17 वर्ष मागे राहिलो। मी महान त्यागी बाबा जुमदेवजीचा खूप खूप धन्यवाद करतो की मी थोड्या दिवसामध्ये जेव्हा ते घर बघायला गेलं आणि घर मला सुंदर वाटलं तर त्या घराचा सौदा झाला। अशा माध्यमातून प्रत्येक लोक म्हणतात की ते सर्व वाईट आहे, हे आहे, असं आहे, तसं आहे। मला परवाच्या दिवशी मी आता प्रत्येक कार्यक्रमाला येऊन राहिलो तर काही मार्गदर्शकाचा फोन आला आणि म्हणायला लागला की तुम्ही मोवाडीला जुळले का? हो म्हटलं, मोवाडीला जुळलो। मी मोवाडीला जुळलोच नाही म्हटलं तर मोवाडीचा कार्यक्रम बी 10 जानेवारीला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एवढंच नाही तर म्हणे हे सर्व बरोबर आहे का? म्हटलं जेव्हा प्लॉट अगर एखादी घर दाखवलं ते घर पाहिल्याशिवाय सौदा होते का? नाही। तर मी त्या गोष्टीकडे सामोर वाढलो आणि तेव्हा ते बघितलं तेव्हा मला वाटलं की हे सत्य आहे। मी मग त्याला प्रश्न केला की जेव्हा अध्यक्ष अगर दारू पिते त्या व्यक्तीला चालते का? आज जेव्हापासून हा धर्म स्थापन झाला, जेव्हापासून बाबाकडे गेल्यानंतर त्यांच्या हाती सोपवला तेव्हापासून तो कंटिन्यू दारू पिते, त्याला हा धर्म चालते का? मी तेव्हा विचार केला, मग तो बिलकुल शांत झाला आणि मोबाईल बंद केला। म्हणायचं तात्पर्य हा धर्म सुंदर आहे, या धर्माचे कार्य सुंदर आहे, करणारा पाहिजे। कसं होते, आपल्याला एखाद्याने वाईट बोलला, दुसरा वाईट बोलते, तिसरा वाईट बोलते आणि मग काय करतो आपण, त्याच्या मागे गोटे घेऊन धावतो। गोटे घेऊन धावल्यानंतर तो व्यक्ती तर आपला जीव वाचवासाठी कुठेतरी लपेल किंवा कुठेतरी पडेल, पण त्याला बघणारे लोक काय म्हणेल, त्याला तो गोटे घेऊन धावून राहिला आणि तो पागल आहे म्हणा। तशा वानिकाने बाकीच्या संस्था अगर गोटे घेऊन धावत बी असेल तर ते पागल आहे। आणि आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या तत्व शब्द नियमाचे कार्य करतो, तर आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीचे सेवक आहोत। परमेश्वरी कार्य करताना तकलीफ होते, हे काही ना काही अडचण होते। मला त्या दिवशी खूप वाईट वाटलं आणि मी काही लोकांना विचारलंही। बाबाच्या हयातीमध्ये खूप लोकांचे मी संपर्क साधवला, संपर्कामध्ये राहतो भी। मला आवड आहे त्या गोष्टी, बाबांबद्दल अगर बोलले, कोणी मार्गदर्शन केलं तर मी तिथे 2 तास बसायचं, 4 तास बसतो आणि कोणी निंदा केल्या तर मी तिथं 10 मिनिटं थांबत नाही। माझ्या युवाई चंदू पडोळे बाबांसोबत फिरलेला व्यक्ती, बाबासोबत बोलले तवरिक मी व्यवस्थित सर्व गोष्टी ऐकतो। त्यांनी इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या का लगेच निघून जातो, ते कामटीलाच राहते। महान त्यागी बाबा जुमदेवजीची महान कृपा आहे, पण आम्ही कार्य करणारे। त्या दिवशी मला वाईट भी वाटलं की 7,000 रुपये भरण्यासाठी तो कार्यक्रम घ्यायसाठी ताईकडून मागं पुढं पाहिलं। मी त्या दिवशी बोलायला मी म्हटलं बी, साहेब बोलू का मी 2 मिनिटं? दादा होतेच तेव्हा। मला असं वाटलं की ते 7,000 माझ्याकडून मी ते द्यावं आणि कार्यक्रमाला व्यवस्थित पद्धतीने चालवा। पण तेव्हा विचारलं आणि मग बाकी मी घरी जाताना किंवा भगवंतासोबत बोलणं केलं तर बाबा असताना असेच निर्णय होत होते। जाग्यावरती बाबा बोलवायचे आणि तू काय आहे, कसं कार्यक्रम करायचं, बाबा असतानाच तेव्हा निर्णय लागत होता। एखाद्या रूम मध्ये 10,000 20,000 देऊन निर्णय नाही लागत होता। तेव्हा बाबाच्या मंचवर तेव्हा ताई बाबांनी बोलले की या कार्यक्रमाला कोणीही बाबांच्या सेवक जाणार नाही, हे आदेश होते। महान त्यागी बाबा जुमदेवजीकडे जेव्हा विनंती प्रार्थना चालू झाली, लिहिणं चालू होतं, तेव्हा प्रत्येक मार्गदर्शक आले, सेवक आले आणि बसले। तेव्हा भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, परमात्मा एक शब्द होता। तेव्हा लिहिण्यात आला की महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम।
तेव्हा उमरेश शाखेमधले व्यक्ती उभे झाले. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी काय केलं म्हणे, त्यांचा प्रणाम कशाला करायचा म्हणे. तेव्हा बाकीचे सेवक चिडायला लागले, तू कसा बोलत आहे म्हणे. तेव्हा ते चिडायला लागले. तेव्हा त्यांनी बोलले, सर्व सेवकांच्या बाबांचं ऐकलं बाबांनी. आणि तेव्हा म्हणे तुम्ही काय केलं म्हणे. बाबा म्हणे माझ्या गावात 200 सेवक मी आणले म्हणून तो पावरनी बोलायला लागला. तेव्हा बाबांनी बोलावले, इकडे बेटा, तुझे 200 सेवक आणि तू लगेच या मंडपच्या बाहेर चालला जा. बाबा ध्येयवादी होते. त्या दिवशी जेव्हा फैसला होत होता तेव्हा माझ्या अंगाला असे ऊर्जा, असे काटे, म्हणजे बाबा काय आहे हे तेव्हा कळलं. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्रत्येकाला सांगितलं, आज आपण जेव्हा बाबांच्या बद्दल एक व्यक्ती वाईट बोलला तेव्हा नाही मंडळ, टिमकी, बाकीच्या संस्था एका जागी, तेव्हा एकाने धावले नाही, तेव्हा सर्व सेवक एकता झाले आणि त्याचा फैसला करण्यात आला. त्याला दुसऱ्या दिवशी माफी मागा लागली महान त्यागी बाबा. आम्ही सेवक कोणाचे? आम्ही सेवक बाबांचे, कोणत्या संस्थेचे किंवा मंडळाचे किंवा टिमकीचे विकत घेतलेले नाही. पहिला दिवस तुम्ही आठवा की मी गेलो कुठं होतो जेव्हा टीव्ही, कॅन्सर, महारोग एवढ्या मोठ्या बिमाऱ्या नष्ट केल्या, तेव्हा आम्ही का टिमकीत गेलो किंवा मंडळात गेलो का? तेव्हा आम्ही आमच्या मार्गदर्शकाच्या दारावर गेलो आणि त्या मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं आणि आमच्या क्षणामध्ये एवढं मोठं दुःख नाहीच झालं. तुम्ही सेवकांना टाइमच नाही देत. भगवत कार्याला टाइम देणं हे साधी गोष्ट नाही. तेव्हा बाबा निघायचे तेव्हा मलाही माहित होतं का 3 कार्यक्रम बाबा एका वेळेत जनरल हवन द्यायचं. आज इथे आणि उद्या तिथे आणि परवा तिथे. आज ताईला जेवढा धन्यवाद केला तेवढा कमी आहे आणि या संस्थेचा जेवढा धन्यवाद केला तेवढा कमी आहे. अरे एक दिवस कार्यक्रम अटेंड केला तर अंगाले काटे येते, दुसऱ्या दिवशी म्हणते का फक्त परमात्माच्याच कार्यक्रमाला जाऊ का. आज ताई मी 31 तारखेला मला वाटते मोहाडीला 1 तारखेला कार्यक्रम झाला, 30 तारखेला, तेव्हापासून येणाऱ्या 28 तारखेवरी कंटिन्यूज 1 तारीख पासून कंटिन्यूज ती पत्रिका आहे. ही साधी गोष्ट नाही. ताईकडे सकाळी लोक येतात आणि दिवसभर जनरल हवनाला अटेंड करतात. मी काल सकाळी सेवक सांभाळले आणि मी एक काम घ्यायला गेलो, काम घेतलं आणि लगेच मला एक सेवकाने फोन केला की आम्ही आलो आहे घरी. 6-5 परिवार आले. मी 12 वाजतापासून बसलो तर सायंकाळी 6 वाजतावरी त्या 5 परिवाराला समजवायला वेळ लागला. आणि ताई एवढा वेळ सर्व सेवकांना देते आणि हे खरी कृपा आणि हे ऊर्जा सर्वाला नाही मिळत. महान त्यागी बाबा जुमदेवजी प्रत्येक सेवकामध्ये विराजमान आहे. जावे ज्याच्या वंशी कडे त्याला परमेश्वर बघायचं. तुम्हाला बाबांनी सांगितलं की मी देव तुम्हाला हातामध्ये नाही दाखवान, मी देव तुम्हाला एक आत्मबुलामध्ये दाखवीन. आणि ते महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मोवाडीला ढबाले गुरुजीच्या यांच्या हातच्या सेवकींना ते पद मिळण्यात आलं. हे साधारण पद नाही. बाबा खूप गेले, बाबा झिजले हो. जेव्हा बाबांच्या ह्या सर्व पायावरती दुःख आलं ना तेव्हा साधारण गोष्ट नव्हती. जेव्हा ते पायांना कापायचा वेळ आला, जेव्हा बाबांनी 3 शब्द भगवंताला दिले आणि भगवंतानी 3 वचन महान त्यागी बाबा जुमदेवजींनी पाळाचे सत्य वचन दिले होते. पहिलं वचन दिलं, भगवंतानी विचारलं का काय तू या दुनियामध्ये नवीन करणार आहे. बाबांनी बोलले, मी जटा नाही वाढवणार, मान नाही घातणार, भगवे कपडे घालून नाही फिरणार आणि मी निष्काम सेवा करीन. बाबांनी ते वचन पाळलं. दुसरं वचन दिलं की तू बाकी साधू संतावानी पैसे लुटशील का. बाबांनी तेही वचन पाळलं. बाबा 3ऱ्या वचनामध्ये फेल झाले. बाबांनी प्रत्येकाला पाया लागायचे बंदोबस्त केला होता. बाबांचे जेव्हा आत्मबोल येते तेव्हा सांगतात की माझ्या दूर राहा,
पण आम्ही सेवक लोक मूर्ख, त्याच्या जवळ जवळ लेडीज जातो, जवळ जवळ पाया लागायला पाहिजे. त्याचमुळे महान त्यागी बाबा जुमदेवजी मार्गदर्शन करत राहायचे. आपल्याला पहिलेपासून सवय आहे, बाबा म्हटलं की पाया लागणे. बाबाच्या तेव्हाच पाया लागण्यात आला आणि भगवंतानी तो पाय घेऊन गेले. तेव्हाही खूप अडचणी आल्या, तेव्हाही बाबांना खूप तकलीफ झाली. पाय कापायचा कुठून, करायचा कसा? पण भगवंत बाबा जुमदेवजींनी आज आपलं थोडस एखादी दुखलं तर मार्गदर्शकाला फोन करतो, भगवंताच्या ज्योतीतली विनंती, तेल रक्षा लावतो. बाबांनी कधी आजवरी आपल्यासाठी कधीच मागितलं नाही. बाबांनी फक्त एकमेव मागितलं का माझ्या सेवकांचं भलं कसं होईल, माझ्या सेवकांचे कार्य कसे होईल. फक्त बाबा याच्यासाठी झटले. बाबा कधी त्या गोष्टीकडे गेले नाही हो. जेव्हा बाबांवरती दुःख आलं ना, जेव्हा तळपाय कापण्यात आला, मग पुढच्यापासून कापला, जेव्हा मांडीपासून घुटण्याच्या खाली कापला, तरी बाबा काय म्हणाले? जेव्हा फोन करण्यात आला आणि मनोहर ढुबरीकरला म्हटलं की आता डॉक्टरनी सांगितलं की बाबांचा पाय जांघ्यापासून कापा लागेल, त्यांनी म्हटलं की तुम्ही आता ते काही करू नका, पाय राहू द्या तिथेच. बाबा लगेच तिथून वापस आले आणि बाबा काय करायचं? बाबांचा पाय जेव्हा एखादी मांस पाय कापल्या जाते ना, असं लोंबते, अशा टाईप बाबांचा पाय लागला होता. बाबांना टाके मारायचे तेव्हा बाबांचा पाय चिपकत नव्हता आणि बाबांकडे सेवक जायचे. जसं आज आपण सताताईच्या आत्माफुलाच्या माध्यमातून बाबांकडे जातो की आमच्या गावाला या, तेव्हा बाबा गेले आणि बाबाला म्हणायला लागले सर्व सेवक का बाबा आमच्या गावाला या. तो मार्गदर्शक असा वागते, तो सेवक असा वागते. अरे हे आताही किंतु परंतु चालू आहे ना, तेव्हा बाबांच्याच काळात होतं. बाबा तुम्ही या ना म्हणे, बाबा तुम्ही आमच्या गावाला या, आमच्या गावाला दौरा घ्या. बाबा म्हणे अरे कसा रे म्हणे, माझ्या पायाने चालणं होत नाही, मी तुमच्या गावाला कसं येऊ? तेव्हा भगवंत बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. सेवक बाहेर निघाले, बाबा खूप रडू लागले आणि एक शब्द भगवंताला म्हटलं. भगवंता म्हणे माझे सेवक खूप आदर्शाने माझी वाट बघत आहे, मला त्यांच्या गावाला जायचं आहे बाबा. भगवंता म्हणे त्याच रात्री त्या पायाच्या वर 6 महिन्यापासून मांस टाके जुळत नव्हतं, त्याच रात्री बाबांचा पाय असा मुठ्ठीवाणी जमा झाला आणि तो ऑटोमॅटिकली पाय चिपकण्यात आला. तेव्हा बाबांचा पाय मग बनवायला अमेरिकेला गेले, पाय बनवून आला आणि बाबा दौऱ्यावरती निघाले. ही महान कृपा महान त्यागी बाबा जुमदेवजीची. सेवकांनी कधीही महान त्यागी बाबा तुम्हाला बोलायचं आहे ना, कोणाबद्दल बोला, पण सेवकांना आग्रहाची विनंती आहे, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी वचन दिलेले आहे भगवंताला आणि भगवंतानी वचन दिले आहे बाबाला आणि बाबांनी वचन दिलं आहे सेवकांना. तुम्ही बाबांच्या बद्दल अगर काही वाईट बोलले ना, तुम्ही कितीही कर्म करून घ्या, कितीही हवन अटेंड करा, कितीही जनरल हवनामध्ये लाखो रुपये देऊन द्या, तुम्ही दुःखी राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सुख आणायचे असेल तर बाबा बद्दल 2 विचार चांगले ठेवा. कारण की आम्ही आता प्रत्येक कार्यक्रमाला जात होतो. मी 17 वर्षापासून ताई 17 वर्षापासून कंटिन्यूज कार्यक्रम अटेंड करत होतो. मी जनरल हवन सर्व गोष्टी करायच्या आणि तेव्हा एक व्यक्ती वाईट बोलायचा आणि 10 लोक चांगले बोलायचे. आम्ही गाडीमध्ये एक व्यक्तीचं वाईट घेऊन जात होतो. आज जेव्हापासून आम्ही या कार्यक्रमाला मोवाडी शाखेमधून जुळलो तेव्हापासून आमच्या गाडीमध्ये फक्त एकमेव महान त्यागी बाबा जुमदेवजीची चर्चा होते. विरुद्धाचे कोणी होतच नाही, बोलतच नाही, तर विरुद्ध बोलू कुठे? महान त्यागी बाबा जुमदेवजींनी खूप सुंदर कर्म केले आणि सुंदर कार्य केले म्हणून बाबांनी हे कार्य घडवले. महान त्यागी बाबा जुमदेवजीची खूप महान पुण्य आहे. मनापासून सांगी इच्छितो की जो व्यक्ती या तत्वशब्द नियमाचं पालन करते
त्याला कधी दुःख येत नाही. आज आपण, मला एखादी सेवक उभा होऊन सांगेल की आपण हे हवन जे करतो आहे ते हवन कोणाचं करतो? सेवकांना विचारलं, हवन कोणाचं करतो आपण? हनुमानजीचं करतो की तत्वशब्द नियमाचं करतो की कोणाचं हवन करतो? आहे कोणी सेवक? कारण की आम्ही अनेकामध्ये होतो तेव्हाही हनुमानजीचं हवन करत होतो. आम्ही या मार्गात आलो तर आम्ही हनुमानजीचं हवन नाही करत. मग हनुमानजीचं हवन करतो तर मग तत्वाच्या फटूचं पूजन का करतो? हनुमानजीचं हवन करतो या भगवान बाबा हनुमानजीचं करतो तर तत्वाचं नियम काढून पूजन करतो. आम्ही एकमेव कार्य अगर हवन करत असेल तर फक्त भगवत प्राप्तीचं करतोय. या भगवत प्राप्तीला तिमकी निवासस्थानामधून त्या तत्वाच्या फटूमधून काढल्या गेलं. म्हणून आम्ही 25 मार्गदर्शक तिथे राजीनामा दिला आणि मान त्यागी बाबा जुमदेवजीचे एकतेचे कार्य करण्यासाठी समोर निघालो. एवढंच बोलून माझ्या शब्दाला समाप्त करतो.